रिलॅक्स. आता आपण करणार आहोत याची विशेष क्रिया भस्त्रिका प्राणायाम, मध्यम गतीने करण्याचा विशेष अभ्यास, ज्यामध्ये आपण आपल्या श्वसन यंत्रणेला, रेस्पिरेटरी सिस्टमला पूर्णपणे स्वस्थ करून घेऊया. मध्यम गतीने क्रिया करून घेऊ. ज्यांना बीपीचा त्रास, हार्टचे ब्लॉकेजेस, म्हणजे जेणेकरून आपल्या श्वसनाचे कोणते आजार नाहीत, त्यांनी मात्र आपल्याला अभ्यास मध्यम गतीने सुद्धा करू शकता. ज्यांना त्रास त्यांनी दीर्घ श्वास भर करण्याची क्रिया करूया. तर करूया 2 मिनिटांसाठी विशेष अभ्यास आपल्या फेफड्यांसाठी, लंग्ससाठी, जे आपल्या श्वसन क्रियेतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपलं फुफ्फुस, त्यामध्ये असणाऱ्या आपल्या ॲल्व्हेओलिज, त्याला पूर्णपणे आपल्याला स्वस्थ करता येईल. तर करूया विशेष क्रिया आपल्या कोरोनाच्या काळामध्ये, म्हणजेच भस्त्रिका प्राणायाम, ऊर्जादायी प्राणायाम, ज्यामध्ये आपल्याला आपली ऑक्सिजनची कमतरता दूर करता येते आणि आपल्या शरीरामध्ये आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन भरतो आपल्या या ब्रह्ममुहूर्तातून. चरेवेती चरेवेती. विश्राम. लगातार करण्याची क्रिया आपला ऊर्जादायी प्राणायाम. 3 मुख्य आपले श्वसनाचे भाग, इडा पिंगळा आणि सुषुम्ना, जे आपले 3 विशेष नाडिया, ज्यामध्ये आपण आपल्या पूर्णपणे श्वासाला भरतो, आणि 2 मुख्य नाड्या, श्वसन नलिका, फुफ्फुस आणि रक्तशुद्धीकरणाचं केंद्र, असं हे आपलं श्वसन यंत्रणा, रेस्पिरेटरी सिस्टम, याला पूर्णपणे मजबूत करतो आपला हा विशेष अभ्यास. ना दमा, ना अस्थमा, ना ब्रोंकायटिस, ना एलर्जिक प्रॉब्लेम, ना कोरोना सुद्धा बघ. कारण तर जितके आपण आपल्या श्वसनाला पूर्णपणे मजबूत करू, पूर्णपणे ऍक्टिव्हेट करू, आपल्या मजबूतीच्या श्वसन क्रियेच्या अभ्यासामुळे आपण आपल्या कोरोनासारख्या आजारांना सुद्धा आपण दूर करू शकतो. तर करूया परत एकदा 1 मिनिटासाठी.
हळूवारपणे, मध्यम गतीने. गतीचा क्षण आपल्या क्षमतेनुसार. गती जी आपण करतो ती आपली जी काही क्षमता आहे, जी काही आपली ऊर्जा आहे, त्यानुसार आपल्याला ती गती घ्यायची आहे बघा. जे रोजचे योग साधक आहे, जे सहजपणे हा अभ्यास कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून करत आहेत, 4 ते 5 वर्षापासून करत आहेत, त्यांनी सुद्धा हा अभ्यास आपल्याला मध्यम गतीने किंवा थोडा तीव्र सुद्धा करू शकतो आपल्या क्षमतेनुसार. रिलॅक्स, शांत, लक्ष परत आपल्या स्थितीवरती असू दे. योगाभ्यासामध्ये सर्वात जास्त महत्व ते आपल्या प्राणायामाला. म्हणून प्राणायाम से कोई बडा तप नाही आणि ओंकार से कोई बडा जप नाही, असं म्हणतात की प्राणायामाने आपण आपल्या शरीराला पूर्णपणे तपवून घेतो बघा. म्हणजे हीच ती क्रिया ज्या स्थितीमध्ये आपण शरीराला जास्तीत जास्त ऊर्जावान करू शकतो, जास्तीत जास्त ऍक्टिव्हेट करू शकतो. हा प्राण म्हणजेच आपला श्वास, 2 श्वासातलं अंतर म्हणजे आपलं जीवन बघा. या जीवनाला पूर्णपणे सुंदर करतो आपला हा प्राणायामाचा अभ्यास. भस्त्रिका प्राणायाम आपण करून घेतलेला आहे आपल्या पूर्णपणे फेफड्यांसाठी. आता मात्र लक्ष परत मस्तीवरती असू द्या. करूया नेक्स्ट अभ्यास, संजीवनी क्रिया, कपालभाती प्राणायाम. पोटावर झटका, श्वास बाहेर. कंटिन्युअसपणे आपल्याला फक्त करायचं आहे एक्झलेशन, म्हणजेच रेचक, म्हणजे श्वास सोडणे. चरेवेती करत राहूया लगातार 2 मिनिटं करण्याचा प्रयत्न. संजीवनी प्राणायाम, कपालभातीची पूर्ण क्रिया. पोटाच्या प्रत्येक स्नायूसाठी, आपल्या पचन क्रियेसाठी
आपली डायजेस्टिव्ह सिस्टम तिला पूर्णपणे मजबूत करतो आपला हा अभ्यास. घेतलेल्या अन्नातून प्रत्येक द्रव्य आपल्याला मिळतो बघा, विटॅमिन्स असो, मिनरल्स असो, प्रोटीन्स असो. किंवा कार्बोहायड्रेट असो, अशा सर्व भागाला आपल्याला प्राप्त करता येते आपल्या अन्नातून, म्हणजे आपला हा कपालभाती प्राणायाम. योगा अभ्यासामध्ये आपल्याला विशेषतः प्राण्यामध्ये आपण त्याची व्याख्या करतो. तस्मिन सती श्वास प्रश्वास योगर्ती विच्छेदा प्राणायाम. आपल्या श्वासाला विश्वासाला काय करायचं, आपल्याला छेद करायचा आहे, त्याला विच्छेद करून घ्यायचा आहे. त्याला नॉर्मल ठेवता त्याचा आपल्याला टायमिंग कमी जास्त करून घ्यायचा आहे बघा. म्हणजे तस्मिन सती श्वास प्रश्वास योगर्ती विच्छेदा प्राणायाम, अशी प्राणायामची व्याख्या. आणि रोज जर आपण प्राणायाम करत असाल तर त्या प्राणायामाचा परिणाम आपल्याला दिसून येतो आपल्या शरीरावरती, म्हणजेच आपलं शरीर हलकं बनते बघा. म्हणून म्हणतात ततः क्षीयते प्रकाशावरण. आपलं शरीर हलकं बनण्यासाठी करतो आपण आपला हा कपालभाती प्राणायाम. विशेष क्रिया आपल्या शुद्धीच्या भागासाठी सुद्धा. तस्मिन सती श्वास प्रश्वास योगर्ती विच्छेदा प्राणायाम आणि ततः क्षीयते प्रकाशावरण. आपल्या अष्टांग योगातली ही चौथी पायरी म्हणजेच प्राणायाम. अष्टांग योग म्हणजे 8 अंगाचे नियमन. पहिला अभ्यास यमाचा, दुसरा नियमाचा, तिसरा आसन आणि चौथा प्राणायाम. त्यामुळे आपण जेव्हा आसन करतो, जेव्हा आपल्याला आसन प्राप्त होते, त्यानंतर आपण अभ्यास करतो आपल्या प्राणायामासाठी, जेणेकरून आपल्याला श्वासावरती काही क्षण नियंत्रण ठेवता येते बघा. प्राणायामाचा आयाम म्हणजेच प्राणावरती नियंत्रण, प्राणावरती कंट्रोल.
फक्त श्वास होण्यावरती पूर्णपणे लक्ष. विश्राम, रिलॅक्स. आता करू आपण मध्येच परत 2 मिनिटाकरता अनुलोम विलोम प्राणायाम. लगातार करायचा अभ्यास आपला अनुलोम विलोम किंवा कपालभाती. कपालभाती थकलो तर आपण अनुलोम विलोम करूया किंवा मग उलट करूया. करूयात अनुलोम विलोम 2 मिनिटासाठी. दोन अत्यंत महत्वाचे अभ्यास. परत अनुलोम विलोम प्राणायाम. ही सुद्धा अत्यंत महत्वाची क्रिया आपल्या शरीराच्या 3 मुख्य नाड्या आणि 72 कोटी 72 लाख 10,200 नाड्यांना पूर्णपणे स्वस्थ करतो आपला अभ्यास.
चेहऱ्याभोवती करत राहा. लास्टचे अर्धा ते 1 मिनिट. विशेष अभ्यास आपल्या या शरीराच्या प्रत्येक भागासाठी. तो कपालभाती आणि अनुलोम विलोम हे अत्यंत महत्वाचे अभ्यास आपल्या या 8 प्राणायामातले, जे आपण भस्त्रिकापासून तर करतो आपल्या प्रणव ध्यानापर्यंत. या 8 प्राणायामातील मुख्य प्राणायामातील 2 विशेष प्राणायाम म्हणजेच कपालभाती आणि अनुलोम विलोम, ज्यामध्ये आपण आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागापर्यंत शुद्ध रक्त पोहोचवतो. बघा, जे काही आपण रक्त शुद्ध करतो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमच्या माध्यमातून, त्या रक्ताचा पुरवठा आपण करतो आपल्या या आर्टरीज आणि व्हेन्सच्या माध्यमातून. आर्टरीज आपले शुद्ध रक्त घेऊन जातात आपल्या पूर्ण शरीराकडे, आणि व्हेन्स नंतर ते अशुद्ध रक्त जमा करतात आपल्या परत हृदयाकडे, आणि ते पाठवते आपल्या फुफ्फुसाकडे परत, म्हणजे तिला आपल्याला शुद्ध करता येतं. अशी ही शुद्धीची क्रिया हे अत्यंत महत्वाचं आपलं म्हणजे कम्प्लीट शरीर, यामध्ये सर्व व्यवस्था विद्यमान. यामध्ये आपण शुद्ध करतो रक्ताला, अशुद्धी बाहेर काढतो. म्हणजे हे असे विलक्षण शरीर म्हणजे आपला हा योगातला अभ्यासातला क्रिया. तर करत राहूया. लास्ट 1 मिनिट अनुलोम विलोम प्राणायाम. डावी नासिका म्हणजे उजवा मेंदू, उजवी नासिका म्हणजे डावा मेंदू, असे क्रॉस कनेक्शन आपल्या यामध्ये आपल्या दोन्ही मेंदूला, दोन्ही प्रकारच्या या ब्रेनला आपल्याला पूर्णपणे स्वस्थ करता येते आपल्या या अभ्यासात. ना लेफ्ट ब्रेन जास्त ऍक्टिव्हेट, ना राईट ब्रेन जास्त ऍक्टिव्हेट, असं हे बॅलन्सिंग म्हणजेच आपला हा योगाचा अभ्यास. योग समत्वम उच्चते. समत्व म्हणजे समानता आपल्या शरीरामध्ये. करत राहा अनुलोम विलोम प्राणायाम. या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक जणांनी आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याकरता वेगवेगळे प्रकार अवलंबले, परंतु योगाचा अभ्यास हा सर्वात योग्य पर्याय. यामध्ये कुठलेही साईड इफेक्ट नाही, फक्त आपल्याला लाभच मिळतो या अभ्यासामध्ये. सोबतच आपल्या या योगाच्या अभ्यासातून आपल्याला चांगलं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक असे हे 5 डायमेन्शनचं पूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला प्राप्त होते आपल्या या विशेष अभ्यासातून, म्हणजेच आपला प्राणायामचा अभ्यास. तर आज आपल्यासोबत मला वाटतं मैत्रताई जोडल्या आहे का? मैत्रताई ते आपल्याला आपला अनुभव आपल्याला सांगणार आहे. आपल्या या क्रिया करतानाच क्रिया करत राहा. त्या 2-3 वर्षा अगोदर आपल्या जोडल्या, आपल्या क्लासला रोज यायच्या, आणि ऑफलाईनच्या सुद्धा. आणि त्यांना काही जे आजार होते त्यांनी ते दूर केले आपल्या या योगाच्या अभ्यासातून, विशेषतः थायरॉइड वगैरे. तर मैत्रताई, तुम्ही जुळले असेल तर कृपया आपला माईक अनम्यूट करा आणि आपला अनुभव विशद करा आपल्या या योगाभ्यासातला. मैत्रीताई, शीतलताई, जुड़ल्या का शीतलताई? दिसत नाही आहे, उद्या त्यांना सांगू आपण.
विश्राम. तर हा होता आपला अनुलोम विलोमचा अभ्यास. आता मात्र जाऊया आपण पायलाम करून घेऊ. तुम्ही पाय रिलॅक्स होऊन घेऊया. पायलाम करून घ्या. दोन्ही पाय लांब करून थोडे पायाचा सूक्ष्म व्यायाम करून घेऊ. दोन्ही पायाचे बोट आपल्याला शिथिल करता येईल. आलेल्या पायावरचा ताण आपण कमी करून घेऊया काही क्षणासाठी. दोन्ही पायाचे बोट पूर्णपणे आपल्याला स्वस्थ करायचे आहेत. दोन्ही पायाचे अंगठे सुद्धा 4-5 वेळा 10 वेळा आपण सहज करू शकता. हीच क्रियानंतर आपल्या दोन्ही पायाच्या पंजासाठी सुद्धा स्ट्रेच करा पायाचे पंजे आत आणि बाहेर. श्वास भरत आत, श्वास ओतला. मात्र करूया दोन्ही पायाची टाळी. लेग क्लॅपिंग. एका पायाचा खोलगट भाग दुसऱ्या पायाच्या वरच्या भागाला आपण पूर्णपणे प्रेस करतो. ॲक्युप्रेशरची स्थिती. हीच क्रिया करूया विरुद्ध बाजूने सुद्धा. पूर्णपणे आपल्याला कमी करता येईल. थोडी आता पाय हालचाल करून घेऊ. दोन्ही पाय सोबत. विश्राम. रिलॅक्स. आता मात्र आपण बसून जाऊ परत परिस्थितीवरती. पाय जोड सूक्ष्म व्यायाम. पाय लांब करून आपण जर 4-5 वेळा सहजपणे आपल्या पाय हलवलं तर आपल्याला पूर्णपणे परत सहज बसायचे आपल्या स्थितीवरती काही करण्यासाठी परत करूया. आता मात्र नेक्स्ट अभ्यास नाडी शोधन प्राणायाम. ज्या अभ्यासामध्ये आपल्याला क्रिया करायची अनुलोम विलोमचीच, परंतु आपल्याला कुठेही श्वासाचा आवाज न करता हळूवारपणे श्वास भरणे, हळूवारपणे श्वास होण्याची पूर्ण क्रिया असू द्या. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या मनाच्या स्थिरतेकरता. मनाला एकाग्र करून घेऊ स्थितीमध्ये. डोळे मिटून लक्ष आपल्या श्वासावरती असेल. आपल्या शरीरापेक्षा जास्त शक्ती असते आपल्या मनामध्ये. त्या मनाला आपल्याला पूर्णपणे स्वस्थ, निरोगी आणि एकाग्र करून घ्यायचं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. प्रत्येक बाबतीच्या शेवटची आपलं मनच असते बघा. त्यामुळे आपण मनाला जर एकाग्र करू शकलो, नक्कीच त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर सुद्धा पडू शकतो.
डायना सेकंड श्वास होत विश्राम रिलॅक्स. हा अभ्यास आपल्याला विशेष करायचा आहे आपल्या मनाच्या आरोग्यासाठी. मनाला स्थिर करायचं आपल्या श्वासावरती. मन होते फक्त एकाग्र आपल्या श्वासाच्या माध्यमातून त्यासाठी ही विशेष क्रिया. ताण तणाव स्ट्रेस साठी सुद्धा ही महत्वाची स्थिती ज्यामध्ये आपल्याला काही क्षणासाठी एकाग्र होता येते आणि आपले विचार आपल्याला नक्कीच कमी करतात या अभ्यासातून. तर आता करू नेक्स्ट अभ्यास. यामध्ये शीतली व शीतकारी प्राणायाम, ज्यामध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये जास्त गरमी न देता आपण शरीराला थोडं थंड करतो बघा. म्हणजे या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला जर गरमीचा त्रास होत असेल तर आपण आपला हा अभ्यास रोज करायचा असतो आपला शीतली व शीतकारी. शीतलीमध्ये जीभ बाहेर घ्यायची, थोडा त्याला अर्ध फोल्ड करायचं, त्यावरून आपल्याला श्वास भरायचा पूर्णपणे आपल्या छातीमध्ये. आपल्या जिभेचा ओलावा आपल्याला द्यायचा आपल्या श्वासाच्या माध्यमातून आपल्या छातीपर्यंत. करूया 3दा शीतली प्राणायाम. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या शरीराच्या आंतरिक भागासाठी सुद्धा. जीभ बाहेर, थोडी फोल्ड अर्धी. नंतर डाव्या नासिकेने श्वास बाहेर. परत एकदा जिभेला ओलो करून घे लाडीनी. तो जिभेचा ओलावा द्यायचा आपल्या शरीरासाठी. परत एकदा ज्यांना जास्त त्रास उष्णतेचा त्यांनी याचा अभ्यास रोज करावा, कमीत कमी 3 ते 4 वेळा, ज्यामुळे आपण आपल्या शरीराचं तापमान नक्कीच कमी करू शकतो आणि जे काही उष्णतेचे आजार आहेत त्याला आपल्याला नक्कीच दूर करता येते, विशेषतः लिकुरिया सारखे वगैरे. लास्ट राऊंड, शेवटची स्थिती शीतली प्राणायामाची, ज्यामध्ये परत एकदा जिभेला पूर्ण लाडीने ओलं करून घ्या. जिभेला बाहेर घेऊन थोडं त्याला फोल्ड करून त्यावरती पूर्णपणे आपल्याला श्वास घ्यायचा आत. एकटाच प्राणायाम आहे ज्यामध्ये आपण आपल्या तोंडाने श्वास भरतो बघा, शीतली प्राणायाम. रिलॅक्स. आता मात्र करूयाची दुसरी क्रिया शीतकारी प्राणायाम. क्रिया तीच, आपल्या मुखाद्वारे आपल्याला श्वास भरायचा आहे, परंतु यामध्ये आता आपल्याला दातावर दात ठेवायचे आहे आणि दाताच्या फटी मागे लावायची आपल्याला जीभ ओली करून लाडीनी, त्याच्यातून घ्यायचा आपल्याला श्वास आतमध्ये. करूया शीतकारी प्राणायाम. अत्यंत महत्वाचे प्राणायाम, विशेषतः ऍसिडिटीसाठी. ज्यांच्या शरीरामध्ये ज्यांना हाय जास्त असते ऍसिडिटी वगैरे, त्यांच्यासाठी हा विशेष उपाय म्हणजे शीतली व शीतकारी प्राणायाम. तर दातावर दात, त्याच्या मागे जीभ लावायची ओली करून लाडीने आणि त्यातून आपल्याला श्वास भरायचा आतमध्ये. परत एकदा
जिभेला ओलं करून घ्या लाडीनी. लास्ट राउंड, लास्ट स्थिती, शीतकारी प्राणायाम. तर हायपर ऍसिडिटीसाठी हा रामबाण उपाय म्हणजे शीतली व शीतकारी प्राणायामाची स्थिती. तर आता मात्र करू आपण नेक्स्ट अभ्यास. विशेष अभ्यास आपल्या परत डोक्याच्या प्रत्येक ग्रंथीसाठी, ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे आपल्या ग्रंथी आहेत तिला आपण म्हणतो एंडोक्राइन ग्लँड्स. त्या ग्लँडची मधली विशेष स्थिती म्हणजे आपला दोन विशेष ग्रंथी मास्टर ग्लँड्स, पिट्युटरी आणि पिनियल, ज्या डोक्यामध्ये उपस्थित आहेत त्या दोघांना आपण पूर्णपणे ऍक्टिवेट करतो आपल्या या विशेष अभ्यासात. याचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम. 3 बोट डोळ्यावरती, 1 बोट कपडावरती ठेवू फोरहेडवरती आणि कंकण कान बंद करून करूया 5 वेळा. आपण मात्र आता भ्रामरी प्राणायाम भ्रमण करूया. नासिकेतून भ्रमणचा आवाज करूया, तोंड बंद असलं यामध्ये. करूया 5 वेळा भ्रामरी प्राणायाम. रिलॅक्स, शांत. नेक्स्ट अभ्यास करूया आपण आता 3दा उद्गीत प्राणायाम. अ आणि म चा दीर्घ स्वर. अचा आवाज करताना लक्ष आपल्या नाभीवरती, उचा आवाज करताना लक्ष आपल्या छातीवरती, म्हणजे जे आपले चक्र आहे त्यावरती आपलं लक्ष असू द्या. आणि मचा आवाज करताना लक्ष आपल्या मात्र डोक्यावरती किंवा आपल्या मेंदूवरती. करूया 3दा उद्गीत प्राणायाम. अ उ आणि म चा दीर्घ स्वर आपल्या नासिकेतून.
मॅक्स जेव्हा अ उ आणि म चा दीर्घ स्वर करतो तेव्हा या 3 अक्षरामध्ये विशेष एक विज्ञान दडलेलं आहे बघा. अ उ आणि म चा अभ्यास करताना आवाज करताना आपल्या जिभेला आपण कुठे हालचाल करत नाही, जीभ आपली स्थिर असते. म्हणून तो एक विशेष आवाजाने आपण आपल्या त्या भागाला पूर्णपणे ऍक्टिव्हेट करू शकतो. आपला हा असं आहे स्वर विज्ञान. त्यामधले असणारे 3 स्वर अ उ आणि म चा अभ्यास. बाकी तुम्ही कोणता शब्द बोला त्यामध्ये आपल्या जिभेची हालचाल अत्यंत महत्वाची असते, परंतु या 3 शब्दामध्ये मात्र आपल्या जिभेला आपण कुठेही हालचाल करत नाही. आता करूया शेवटचा अभ्यास, प्रणव ध्यान. काही क्षण आपण आपल्या श्वासावरती लक्ष ठेवूया. लक्ष आपल्या शरीरावरती, या शरीरामध्ये उपस्थित अष्टचक्र त्याजवळ सुद्धा काही क्षणासाठी लक्ष असू द्या. मूलाधार, मूल चक्र, मूल भाग शरीराचा, स्वादिष्ठान, मणिपूर, मणिपूर म्हणजे नॅव्हल चक्र, नाभीवरती स्थित, अनाहत म्हणजे हृदय चक्र, त्याला आपण आपल्या मेडिकल सायन्स मध्ये सर्क्युलेटरी सिस्टम समजतो. अनाहत, विशुद्धी, लक्ष आपल्या गळ्यामध्ये, त्यामध्ये असणारे विशुद्धी चक्र, विशेषतः थायरॉइड व पॅराथायरॉइडची ग्रंथी त्यामध्ये उपस्थित आपलं हे विशुद्धी चक्र. नंतर लक्ष दोन्ही भुवयाच्या मध्ये, दोन्ही आयब्रोच्या मध्ये आपलं लक्ष असू द्या. आज्ञा चक्र, त्यामध्येच आपल्या या आत्म्याचं स्थान. त्याच्या थोडं वरती ललना चक्र आणि डोक्याचा अग्रभाग म्हणजेच सहस्त्रार चक्र. असं हे अष्टचक्रांनी बनलेलं पूर्ण शरीर. अष्टचक्र नवद्वार पूर्ण नाम ही अयोध्या. भगवंतानी या शरीरात सुद्धा अयोध्या म्हटलेलं आहे. त्या शरीरामध्ये हे 8 चक्र आहेत, 8 सिस्टम आहेत मेडिकल सायन्सच्या नुसार, आणि नवद्वार अशी ही अयोध्याची स्थिती भगवंतांनी मानलेली आपल्या शरीराला. हे अप्रतिम असं हे प्रत्येक वस्तू आपल्या शरीरामध्ये उपस्थित या दिव्य शरीरामध्ये ठिकाणी दिव्य परमात्माचा श्वास, दिव्य शक्तीचं संचलन आपल्या शरीरामध्ये विद्यमान. त्यामध्ये असणाऱ्या 3 मुख्य नाड्या, इडा, पिंगळा, सुषुम्ना, ज्याला आपण डावी नासिका, उजवी नासिका आणि मध्य नाडी म्हणतो, सुषुम्ना नाडी. त्या दोघांचं बॅलन्स करतो आपण आपल्या अभ्यासातून, जेणेकरून आपल्याला पूर्णपणे ऊर्जा प्राप्त होईल आपल्या या प्राणाच्या माध्यमातून.
अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार गोष्टीचा उगम आपल्या शरीरामध्ये. मन दिसत नाही परंतु ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये विद्यमान. बुद्धी, चित्त आणि अहंकार. 5 ज्ञानेंद्रिय, कान, नाक, डोळे, वाचा आणि त्वचा असे 5 ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय, पाद, पाणी, वायू, उपस्थ आणि जीवा असे 5 सुद्धा कर्मेंद्रिय च्या माध्यमातून आपण काम करत असतो दिवसभरासाठी. असं हे अविस्मरणीय शरीर आपण बघत आहोत. त्यामध्ये असणारा तो परम पिता परमेश्वर. त्याच्याने काही क्षण थांबूया. ती शक्ती प्रत्येकामध्ये विद्यमान. त्याला काही क्षणासाठी आपण नमन करूया. आपल्या या अष्टांग योगातील 5वी पायरी म्हणजेच प्रत्याहार. यम, नियम, आसन, प्राणायाम. प्रत्याहार म्हणजेच आपल्या सेन्सला आपण बाहेर न पोहोचवता आतमध्ये येणे घेणे म्हणजेच आपल्याला प्रत्याहारची स्थिती. डोळ्याचा विषय असतो म्हणजे दृश्य. तर त्या डोळ्याला आपण बाहेरचं दृश्य न करता आतमध्ये आपल्याला बघण्याचा प्रयत्न म्हणजेच आपला हा प्रत्याहाराचा विषय. कानाला शब्द, जिभेला चव, त्वचेला स्पर्श अशा पद्धतीने जे आपले इंद्रिय आहेत त्याला बाहेर न घालवता त्याला आतमध्ये आणणे म्हणजेच आपली योगाभ्यासातली 5वी पायरी प्रत्याहाराची. ती सहज प्राप्त होते आपल्या या ध्यानाच्या अभ्यासात. या परमपिता परमेश्वराच्या ठिकाणी आपण नमन करूया, दुनिया जोडून घेऊया. ज्या काही आपली विश्वशांतीची प्रार्थना समर्पित करून घेऊ. तोच करता कविता पिता परमेश्वर, तोच प्रत्येकामागचा विश्वास. भिवू नकोस, मी तुझ्या पाठी म्हणाली ती शक्ती. अशा या परमपिता परमेश्वराला आपण काही क्षण नमन करूया, वंदन करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्वेभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. दुनियात पाठीमागे बांधून समोर झुकत नतमस्तक आजच्या काळासाठी आपण आशीर्वाद प्राप्त करून घेऊ भगवंताचा, ईश्वराचा, आपल्या परमेश्वराचा. दिवसभर करून घासून घेऊया. आपल्या चेहऱ्यावर फिरून घ्या. त्यामध्ये आपले डोळे उघडा. आपल्या ठिकाणी येऊन बसा. आज आपण विशेषतः अभ्यास केला प्राणायामाचा. तर आजच्या वर्गामध्ये उपस्थित सर्व बंधू भगिनी